तर दुसरीकडे मात्र रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच येणार असल्याची ठाम भूमिका शिंदे गटाच्या नेत्यांनी घेतली आहे. जे झालंय ते झालंय. आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता 2 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल. तुम्ही कोणी काळजी करू नका. आता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे, त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे. मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगतो. चल. ठाम आहे. नाही, अजितदादांची भेट घ्यायला आम्ही गेलेलो, परंतु अजितदादा जेवायला गेलेलं असं सांगितलं तिथे. परंतु अजितदादांची राजकीय भेट आमची नव्हती त्या ठिकाणी. अजितदादांना कामाच्या साठी जी भेट होती की त्यांचं एक काम महेंद्र दळवींचं त्यांच्याकडे होतं आणि भरतशेठ आम्ही एकत्रपणे होतो, तर बोला चला जाऊन येऊया आणि म्हणून त्यासाठी गेलेलो होतो. परंतु अशी काय राजकीय भेट नव्हती. राहिला विषय रायगडच्या पालकमंत्रीपदाचा, तर रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेलाच मिळावं ही भूमिका ठाम आमची आहे. डोकेदुखीचा प्रश्न नाही आहे. बघा, शेवटी 3 पक्ष घेऊन ज्यावेळेला आम्ही सरकार चालवत असताना असे काही मुद्दे समोर येणं हे साहजिक असतं, परंतु त्याच्यामुळे काय आमच्या महायुतीमध्ये काही मोठा कलेश झाला असाही काही भाग नाही. शेवटी मी काल देखील म्हटलं होतं की आमचे आमदार जास्त आहेत. मागच्या भरतशेठ गोगावले यांचा संघर्ष बघता, तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत, भाजपचे एकच आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत. तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी. आणि शेवटी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पालकमंत्रीपद मिळावं.